भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ इंटक पुणे जिल्ह्याच्या वतीनं पुणे जिल्हा कमिटी पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम डेक्कन पुणे येथील हॉटेल रविराजमध्ये उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचं आयोजन इंटक पुणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बुद्धिवंत यांनी केलं होतं। यावेळी इंटकचे प्रदेश महासचिव शिवाजीराव म्हस्के, शिवाजीराव गायकवाड, सचिव प्रकाश घोळवे, सुवर्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात इंटकचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष माचरे यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं वितरण करण्यात आलं। यामध्ये पुणे शहराध्यक्ष इम्रान शेख, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णा माने, पुणे शहर महिला अध्यक्षा मुमताज शेख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आलिशा बुद्धिवंत, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रेखा माने, पुणे जिल्हा सचिव मेघा शेगर, प्रभाग क्रमांक 41 अध्यक्ष अविनाश कसबे आदींचा समावेश होता। यावेळी बोलताना ॲडव्होकेट सुभाष माचरे यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या काँग्रेस पक्षाशी संलग्न इंटकमध्ये अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं। इंटकच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात। तसेच कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचं कार्य संघटनेमार्फत केलं जातं। राज्यातील कामगार, मजूर आणि कार्यकर्त्यांनी आपल्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी इंटकमध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। इंटक जिंदाबाद, इंटक जिंदाबाद, इंटक जिंदाबाद। इंटकच्या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, इंटकच्या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, इंटकच्या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, इंटकच्या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे। इंटक जिंदाबाद, इंटक जिंदाबाद, इंटक जिंदाबाद। राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ इंटकच्या वतीने सर्व उपस्थितींचे स्वागत करतो। आज पुणे जिल्हा कमिटीतर्फे पुणे जिल्हा इंटकच्या वतीने पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी व त्यांच्या नेमणुका आणि त्यांना पदवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ही संघटना राष्ट्रीय स्तरावर काम करत असून एकूण भारताच्या 24 राज्यामध्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये काम करते। याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर हुसेन प्रसाद शर्मा असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण विविध राज्यामध्ये आम्ही काम करत असून या संघटनेचा प्रमुख उद्देश असा आहे की असंघटित कामगारांच्या प्रश्नांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम तळागाळापर्यंत जाऊन त्यांना करायचं। त्याचबरोबर ही इंटक संघटना ही काँग्रेसच्या विचारधाराची असल्यामुळे ते काँग्रेसच्या विचारधाराचे संलग्न राहून सर्व देशभर या सर्व असंघटित कामगारांच्या मार्फत या काँग्रेसच्या संघटना पण वाढीचं आम्ही काम करणार आहोत। त्याचबरोबर आज या पुणे जिल्ह्याच्या पदाधिकारी निवडणुकीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांची निवडणुका करून त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना पुढील कामगारांसाठी कुठल्या प्रकारचा प्रशासन किंवा असं त्यांना योग्य ते त्यांना मागायला शिकून पुणे जिल्ह्यात असंघटित कामगारांचे प्रश्न कसे सुटतील असं त्यांना मागायला शिकून आम्ही करणार आहोत। समस्या त्यांचे सार्वजनिक प्रश्न आहेत म्हणजे वेतनपासून त्यांचे प्रायव्हेट फंड, त्यांना राहण्याच्या ज्या व्यवस्था, त्यांच्या कामगारांच्या कॉलन्या, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक प्रश्न, हे सर्व प्रश्न त्या कामगारांच्या ज्या कंपन्या असतात त्या व्यवस्थित सोडवत नसतात आणि त्यांच्याकडे त्यांचं व्यवस्थित लक्ष नसतं। त्याकरता भारतीय काँग्रेसने या कामगारांसाठी वेगळा संघ तयार केला की जेणेकरून म्हणजे नेहमीच जे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांनी जर यांच्याकडे लक्ष दिलं नाही, जर यांना यांचा वेळ दिला पडला तर इंटक हे खास या कामगारांसाठी काम करेल। कारण कामगार वर्ग हा आपल्या भारताचा सगळ्यात मोठा वर्ग आहे। लोक कामगार लक्ष देत नाही, परंतु महाराष्ट्रातली शरद पवार म्हणा, त्यानंतर डॉक्टर नेगे साहेब म्हणा, हे सगळे कामगार पक्ष नेते पहिले होते। यांनी कामगारांसाठी काम केल्यानंतर शरद पवार हे काँग्रेस म्हणून निवडून झालेली आहे। सर्व राष्ट्राचा आणि सर्वसामान्य जनतेचा नाश चालवलेला आहे, हा रोखण्यासाठी इंटकने कंबर बांधलेली आहे। मी नागरिकांना, कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आता कंबर बांधून उभं राहिलं पाहिजे। आपण आपला बचाव, आपल्या शहराचा, आपल्या राष्ट्राचा बचाव केला पाहिजे।
आणि यासाठी आमच्या देशामध्ये काय चाललेलं आहे, सरकार आहे की नाही अशी परिस्थिती आहे. हे सरकार नाही, हे चोरांच्या टोळ्या आहेत हे मी जाहीरपणे बोलतो. आणि या टोळ्या हुसकावून लावण्याचं काम आम्हाला प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी कंबर कसून या माध्यमातून करायचं. यासाठी हे संघटन शक्तिशाली आणि मजबूत करण्याचा आम्ही कयास बांधून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आमचे आत्ताच नवनियुक्त केलेले आमचे सर जिल्हाध्यक्ष अतिशय कमी वेळामध्ये एवढे लोक त्यांनी जमवलेत, परत त्यांचं किती कौतुक करावं एवढं कमी आहे. आमचे नाशिकचे गायकवाड सर आणि सर्व आलेले माझे बंधू भगिनी, खूप खूप विचित्रपणा या देशामध्ये चाललेला आहे. माझ्या कामावर एक मजूर होता, इतका आनंदाने तो सांगत होता हसू, सर मी आज 30,000 रुपये घेऊन आलो. म्हणलं कुठून? म्हणले माझं मतदान होतं, 3 मताला 10,000 रुपये दिली. म्हणले काय लोकशाही राहिली का? किती वाटोळ या देशामध्ये चाललंय. बाबासाहेबांना हे संविधान अभिप्रेत नव्हतं, आणि जर ही मतं विकत घेऊन जर सत्तेवर बसायला लागली, पैसे कमवायला लागले आणि पुन्हा जर सत्तेवर यायला लागली, ह्याच्यासारखं वाईट नाही. मी शिक्षक आहे, रिटायर झालोय. दररोज भाकर खाऊन झोपण्यापेक्षा अजून आपलं कर्तव्य आहे देशासाठी काहीतरी आपल्याला द्यायचंय.